नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेकडून एनटीपीसी ग्रॅज्युएट पदवीधरांसाठीची जाहिरात आलेली आहे. त्याचे फॉर्म भरणं देखील सुरू झालेलं आहे. आता याचे जे फॉर्म भरणं सुरू झालेले, नेमका फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत, रजिस्ट्रेशन पासून तर शेवटी पेमेंट होईपर्यंतची संपूर्ण प्रोसेसमध्ये कुठे कोणती इन्फॉर्मेशन फिल करावी याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो. बघा, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते rrbapply.gov.in या वेबसाईटवर जायचंय. ज्यांना लिंक पाहिजे असेल तर ते या वेबसाईटवर डायरेक्टली सर्च करून जाऊ शकतात, किंवा कमेंटमध्ये जर तुम्ही लिंक हे टाईप केलं तर मी तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करण्याची लिंक ही शेअर करतो. तर बघा, याचं सध्या हे नोटीस बघा 21 ऑक्टोबर 2025 पासून ही सुरू झालेली आहे. लास्ट डेट 20/11/2025 असणार आहे. ग्रॅज्युएट जे कोणी पदवीधर असतील तर त्या पदवीधरसाठी एनटीपीसी ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या अप्लाय बटनवर क्लिक करायचंय. अप्लाय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल मी इथे क्लिक करतो, तर अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर इथे हे ऑप्शन ओपन होतात. बघा, लॉग इन विथ आधार, लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल आणि डोंट हॅव एन अकाउंट, क्रिएट एन अकाउंट. लक्षात घ्या, ज्यांनी मागच्या वेळी अप्लाय केलेलं होतं 24 मध्ये किंवा मागे वेळी, त्यावेळी जर त्यांचं RRBचं अकाउंट असेल तर त्याच अकाउंटवरून तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकता. तुम्हाला नवीन अकाउंट उघडण्याची गरज नाही. परंतु जे कोणी नवीन उमेदवार असतील, पहिल्यांदा रेल्वेचा फॉर्म भरत असेल किंवा तुम्ही याआधी RRBचं अकाउंटच ओपन केलं नसेल, तर तुम्ही क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करायचे. मी फॉर एक्झाम्पल नवीन उमेदवारांच्या हिशोबानेच घेतो. क्रिएट एन अकाउंटवर मी क्लिक करतो. तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यांनी 2024 मध्ये आणि 25 मध्ये ऑलरेडी ओपन केलेलं आहे त्यांनी पुन्हा हा करू नका, तयार होणारच नाही. तेच युजर ID आणि पासवर्ड वापरून तुम्ही करू शकतात. मी ओके म्हणतो, कारण की मी केलेलंच नाही म्हणून. बघा, इथं सगळ्यात आधी तुमची काय विचारलं जाणार, नॅशनॅलिटी. आता इथं काय असतं, नेपाळ, भूटानचे लोक पण अप्लाय इथं करू शकतात. इंडिया इथं मी सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव, पण पूर्ण नाव कोणतं त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या. जे तुमच्या 10वीच्या याच्यावर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने नाव घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल काहींचं सरनेम आधी असेल, फादर नेम असेल आणि त्यांचं असेल त्या पद्धतीने लिहायचं. किंवा काहींचं असं असू शकतं की फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, अशा पद्धतीने जो काही फॉर्मॅट असेल त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं माहिती जी आहे तर ती भरायची मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्या नावात चेंज आहे का, जर मी येस केलं तर मला काय विचारतं की तुम्हाला गॅजेट नोटिफिकेशन पाहिजे और रिलेव्हंट लीगल डॉक्युमेंट पाहिजे तुमचं नेम चेंजेस संदर्भात, म्हणजे विवाह प्रमाणपत्र पाहिजे. आणि हे तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते सबमिट करावं लागणार आहे. पण मी आय अंडरस्टँड वर याच्यावर क्लिक करतो. आता नाव बदल नाही म्हणून मी इथं नो वर क्लिक करेल. येस वर केलं असतं तर ते मला नवीन नाव पण विचारतं, न्यू अँड चेंज नेम सांगा भाऊ तुम्ही. आता इथं नाही आहे. पुन्हा डेट ऑफ बर्थ टाकायची. कोणती बर्थ डेट टाकायची, जी 10वीच्या याच्यावर असेल ती. आधार कार्डवरची डेट टाकू नका. पुढे जेंडर सिलेक्ट करायचे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय, ते पण 10वीच्या याच्यावर. आणि इथं आईचं नाव टाकायचे खाली, ते पण 10वीच्या याच्यानुसारच टाका मित्रांनो, कारण की 10वीच्या याच्यावर काय असतं, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव असतं उषा, 10वीच्या याच्यावर असतो उषाबाई, तर 10वीच्या याच्यावर जे असेल ना उषाबाई तेच तुम्ही नाव शक्यतो टाका, त्याला काही इश्यू येत नाही. पुढे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्ही व्यवस्थित पाहिजे, कारण की या दोघांना काय होणार आहे, तुमचा ईमेल ID OTP जाणार आहे. एक ईमेलला OTP जाणार आहे, ईमेलचा OTP लगेच येतो, नाही आला तर तुम्ही स्पॅम फोल्डर चेक करायचं. त्याच्यानंतर मोबाईलचा OTP लगेच जातो, शक्यतो मोबाईल नंबर तोच द्या जो आधार कार्डला लिंक आहे, ते सोपं जातं. पुढे आता तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं. ही खूप चांगली प्रोसेस आहे. व्हेरिफिकेशनचे 3 प्रकार आहे. एक तर काय आहे, व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर, दुसरं व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड, आणि तिसरं आहे आय डोंट हॅव एन आधार कार्ड. आता तर असं काही नसतं की कोणाकडे आधार कार्ड नाही, पण तरी पण आपण समजूया की कोणाकडे आधार कार्ड नाही आहे. सगळ्यात आधी आधार कार्ड, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड जर मी इथं केलं ना तर मला काय विचारलं जातं की तुम्ही आधार कार्ड नंबर सांगा, आणि गेट आधार OTP वर क्लिक केलं. मी आधारचा नंबर जो काही लिंक आहे मला त्याला OTP येईल. त्याच्यानंतर मी OTP तिथे टाकेल आणि व्हेरीफाय म्हणेल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नाहीच आहे तर मी पुढचं काय करेल, इथं डिजिलॉकरने जे आहेत तर ते तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे दोन्ही नाही आहेत, ओके, डिजिलॉकर नाही आहे, पुढचं आय डोंट हॅव एन आधार, म्हटलं जातं कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज फॉर आधार स्मूथ व्हेरिफिकेशन.
आय डोंट हॅव एन आधार. पुन्हा मी म्हटलं जर आधार नाहीये माझ्याकडे तर ते माझ्याकडनं वेगळे प्रूफ मागतात, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, हे डिटेल्स तुम्हाला इथं भरावे लागू शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा, आय एम नॉट अँड रोबोटवर क्लिक करायची आणि प्रिव्ह्यू, तुमचा प्रिव्ह्यू दिसेल आणि अशा पद्धतीने तुमचं अकाउंट जे आहे तर ते मित्रांनो तयार होऊन जाणार आहे. आता ही पहिली स्टेप झाली. याच्यानंतर खूप मोठी प्रोसेस फॉर्म भरण्याची आहे. तर तत्पूर्वी रेल्वेची भरतीसाठीची RRB NTPCची आपण एक रेकॉर्डेड बॅच लॉन्च केली मित्रांनो. आता ही परीक्षा मराठीतून पण होते, तो आपल्याला फायदा होतो आणि इथं मराठी भाषेचं ऑप्शन आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुम्ही तयारी करत असाल तर महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या फॅकल्टी सोबत तुम्हाला ही संपूर्ण बॅच जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. 1499 प्लस GST, ज्याच्यामध्ये तुम्ही जर GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला आणखी 10% सूट इथं मिळणार आहे. याच्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर दिलेला याला देखील तुम्ही कॉल करू शकता. आता या सगळ्या प्रोसेस मी टाकलेलं होतं. आता मी फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे तर तिथेच जातो डायरेक्टली. आता काय होतं मित्रांनो, इथं जेव्हा तुम्ही रिव्हेरीफाय करता तेव्हा पुन्हा सांगतं की डिटेल्स आर फिल्ड ऑन क्रिएट अन अकाउंट इन्क्लुडिंग ईमेल ॲड्रेस कॅन नॉट बी मॉडिफाईड ॲट एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस वन्स अकाउंट क्रिएटेड. डू यू वॉन्ट टू प्रोसेस, म्हणजे ईमेल ID आणि अकाउंट मध्ये जी माहिती दिलेली ते पुढे बदलता येणार नाही, म्हणून तुम्ही आता चेक करून घ्या. मी इथं प्रोसीड म्हणतो. आता पुढे काय करावं लागणार आहे मला, मी पुन्हा इथं जाईल, अप्लाय वर क्लिक करेल आणि मी लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल याच्यावर क्लिक करेल, कारण की माझ्याकडे RRB चे आता डिटेल्स जे आहेत तर ते आलेले आहेत. आता इथं माझा नंबर असेल, त्याच्यानंतर इथं पासवर्ड असेल, आय एम नॉट रोबोट आणि लॉग इन याच्यावर क्लिक करेल मी. आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा OTP तुमच्या मोबाईल नंबरला किंवा ईमेलला दोघांपैकी एकाला OTPचा ऑप्शन सिलेक्ट करायचं, OTP टाकून लॉग इन करायचं. आता इथं जर आपण फॉर्म पाहिलं तर सगळ्यात आधी जनरल इन्स्ट्रक्शन आहे, ऑनलाईन फॉर्म आहे, ऍप्लिकेशन हिस्ट्री आहे आणि मॉडिफाय रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत. तर हे आपल्याला इथं काही स्टेप्स पाहायला मिळतात. जर आपण इथं बघायला गेलं पहिल्यांदा तर इथं बघायला मिळतं की ही जी CBT एक्झाम होणार आहे ही 13 लँग्वेजेस मध्ये होणार आहे मित्रांनो. ही चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये बघा इथं मराठी भाषा तुम्हाला जी आहे तर ती इथं बघायला मिळणार आहे मराठी भाषा. म्हणून मी इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करेन. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी विचारलं जातं की तुम्ही RRBचा झोन सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी RRB मुंबई सिलेक्ट केलं, मी या दोघांवर टिक केलं आणि नेक्स्ट वर क्लिक करेल. मी नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता वेगवेगळ्या पद्धतीने हा फॉर्म भरण्यात येईल. बघा पर्सनल डिटेल्स भरावे लागेल, काही अदर डिटेल्स असतील, एज्युकेशनल डिटेल्स असेल, अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स असतील आणि प्रिफरन्स आणि प्रिव्ह्यू. तर अशा या 5 स्टेप्स मध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाणार आहे. पहिल्यांदा पर्सनल डिटेल्स मध्ये ऑलरेडी ज्या काही डिटेल्स असतात आधी भरलेले त्या सर्व येतात. त्याच्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस येतं, मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, काय आहेत. त्याच्यानंतर रिलिजन, तुमचा धर्म इथं विचारलेला असतो, मदर टंग इथं विचारलेली असते. त्याच्यानंतर चॉईस ऑफ एक्झाम लँग्वेज फॉर एक्झामिनेशन, इथून तुम्ही मराठी पण सिलेक्ट करू शकतात, पण खूप सारे विद्यार्थी हिंदी पण करतात, ते हिंदी करू शकतात आणि इंग्लिशवाले इंग्लिश भाषा करू शकतात. तसेच 13 अन्य भाषा पण दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर विजिबल मार्क, आयडेंटिफिकेशन 1 आणि आयडेंटिफिकेशन 2 हे इथं विचारलेले. त्याच्यानंतर कम्युनिटीमध्ये म्हणजे तुमचं इथं कॅटेगरी विचारलेले ओपन आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आहे, एवढ्याच कॅटेगरी आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा जो ऍड्रेस आहे शक्यतो आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तोच तुम्ही इथं टाकण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुमचे जे कम्युनिटी डिटेल्स असतील, फॉर एक्झाम्पल मी जर OBC सिलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये NCL सिलेक्ट केलं तर नेम ऑफ द कास्टचं नाव, कम्युनिटीचं तुमचं जातीचं सर्टिफिकेट नंबर, त्याच्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी आणि कम्युनिटी सर्टिफिकेट कधी इश्यू झालेले ते इथं तुम्हाला इथं जे आहे तर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनच्या काही डिटेल्स असतील तर त्या येस नो तुम्ही करू शकता. जर येस केलं तर तुम्हाला आणखी काही डिटेल्स ते विचारतील. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस हा EBC प्रवर्ग मित्रांनो. EBC आणि OBC हे दोन वेगवेगळे प्रवर्ग आहेत मित्रांनो तुमच्यासाठी. बघा EBC आणि EWS हे दोन्ही वेगवेगळे. EBC म्हणजे कोणी असू शकतो की जो 50,000पेक्षा जास्त इन्कम कमी आहे, 50,000पेक्षा कमी आहे, तर त्यांना तो लाभ जो आहे तर तो मिळत असतो. हा शक्यतो एक्झाम फी वगैरे मध्ये त्यांना लाभ जो आहे तर तो मिळत असतो, बाकी काही त्यांना एक्स्ट्रा इथं बेनिफिट्स नाही आहेत. पुढे सर्विंग डिटेल्स आहेत, रेल्वेचे सर्विंग डिटेल्स आहेत का, यस केलं तर तुम्हाला माहिती इथे विचारलं जाईल. त्याच्यानंतर बँक अकाउंट, कारण की तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तर ते त्यांना रिफंड करायचे असतात म्हणून हे बँक अकाउंट नंबर विचारलं जातं. एक सर्व्हिसमॅनला जर मी यस केलं तर डिफेन्स सर्व्हिस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काय होतं, रँक काय होती, डेट ऑफ एंट्री कधी झाले, त्याच्यानंतर आर यू स्टील इन डिफेन्स फोर्सेस आहे का, यस किंवा नो. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर डिसेबिलिटी कॅटेगरी, सब डिसेबिलिटी कॅटेगरी, पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी, दिव्यांग सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट आणि युडिट नंबर, एवढी माहिती तुम्हाला इथे विचारली जाते त्यांच्याकडून. आय अंडरस्टँड अँड ऍग्री करायचं.
आता पुढं तुमचं जे आहे त्याच्यानंतर शैक्षणिक क्वालिफिकेशन इथं विचारलं जाणार. सगळ्यात आधी तुम्ही 10वीचं जे आहे भरायचंय. स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि इथं बोर्ड नावाचं ऑप्शन असतं, बोर्ड भरायचंय. त्याच्यानंतर 10वीचा सर्टिफिकेट नंबर भरायचा आहे, रोल नंबर भरायचा आहे, डेट ऑफ पासिंग भरायचंय. हिंदी इंग्लिश मध्ये टायपिंग प्रोफिशियन्सी आहे का, येस केलं तरच तुम्हाला ते टायपिंग साठी असणारे ऑप्शन्स दिसतील मित्रांनो, हे महत्वाचं आहे. आणि टायपिंग प्रमाणपत्राची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या. इथं काही टायपिंग प्रमाणपत्र विचारलेलं नाही हे लक्षात घ्या. पुढे 10वी भरला अशाच आता पुढची जे आहे ना डायरेक्ट ग्रॅज्युएशन येतं, 12वी इथं दिसत नाहीये. डायरेक्ट ग्रॅज्युएशनच्या तुम्ही डिटेल जे आहेत तर ते इथं भरू शकतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर ते तुम्हाला तुमचा फोटोग्राफ हा लाईव्ह पद्धतीने कॅप्चर करावा लागेल. मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलमध्ये पुन्हा लॉग इन करायचं आणि ते काम करावं लागेल, पण शक्यतो कम्प्युटर मधून करा. सिग्नेचर तुम्ही इथं अपलोड करू शकतात. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स विचारलेला. मी आरआरबी जरी सिलेक्ट केले, मला आरआरबी मुंबई जरी सिलेक्ट केलेले, आरआरबी मुंबईमध्ये मला काय काय कुठे कुठे वॅकन्सी आहेत, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल सेंट्रल रेल्वे स्टेशन मास्टर, साऊथ सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, असे वेगवेगळे मला जे आहेत ना ऑप्शन दिसतात. मी काय करेल, जो मला 1 नंबरला पाहिजे मी त्याच्यावर 1 नंबरला टिक करेल, तो 1 नंबरला इथे येऊन लागेल, 2 नंबरवाला. त्याच्यानंतर इथे जे काही आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल हा 5ला आहे, मला 5ला नको, हा 1ला आहे, तरी इथून वरती खाली जे केलं ना मित्रांनो तरी ते होऊन जातो, म्हणून काही तो इश्यू नाही आहे. पण प्रिफरन्स तुमचा व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. आता इथं सगळे प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन्सवर क्लिक करायचं. इथं पेमेंट डिटेल्स तुमची दिसेल, पे विथ SBI पे याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर पेमेंटचे 3 ऑप्शन आहेत, एक डेबिट आहे, बँकिंग आहे आणि UPI आहे. असे 3 वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथं जे आहेत तर ते मित्रांनो इथं बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीने तुमचा RRB NTPCचा फॉर्म जो आहे तो भरला जाणार आहे. फॉर्म भरताना काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. लिंक पाहिजे असेल कमेंटमध्ये लिंक कळवा. आणि जे कोणी उमेदवार याचे परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, तर त्याला देखील तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. त्यासोबतच परशुराम शिंदे सरांचं जे आहे तर ते करंट अफेअर्सचे लेक्चर चालू आहे खास RRB NTPC आणि ग्रुप डी साठी, तर ते देखील तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत तर ते बघणं विसरू नका मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण त्याच्यात कव्हर करतोय. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.